नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत कांदा फुगवणीचा दुसरा भाग. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की साधारणतः कांदा 1 महिन्याच्या नंतर म्हणजेच 40, 45, 50, 55 या दिवसाच्या कालावधीमध्ये असल्यानंतर आपल्याला जो दांडा आहे किंवा मान आहे याच्या वाढीसाठी कोणती खतं द्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला 0620 ICLचं ग्रेड, त्यानंतर इफकोचा 0630 आणि फर्टिसिलचा 0640 या 3 ग्रेडबद्दल माहिती सांगितली. तर आता आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की जो कांदा 70, 80, 90 दिवसापर्यंतचा आहे आणि या कांद्याची साईज वाढीसाठी किंवा जो कांदा या कालावधीमध्ये आहे पण वाढ प्रॉपर नाही आहे, म्हणजे काही कांदा जो आहे 30-40% फक्त चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, म्हणजे फुगवण चांगली झालेली आहे आणि जो बाकीचा जो कांदा आहे या कांद्याची साईज सध्या होत नाही आहे. तर या कांद्याच्या वाढीसाठी आणि फुगवणीसाठी आपण सर्व माहिती पाहणार आहोत. तर या माहितीमध्ये तुम्हाला रेग्युलर फर्टिलायझर जे रेग्युलर डोस आपण देतो त्यासोबतच इतर फर्टिलायझर की ज्याच्यामुळे फास्ट ग्रोथ किंवा फास्ट रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यासोबत काही ग्रेड सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील आणि पहिल्यांदा व्हिजिट केले असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आपण साधारणतः 2 महिन्यापर्यंतचा जो कालावधी आहे त्या कालावधीपर्यंत आपल्याला कोणती ग्रेड वापरायची हे मी तुम्हाला सांगितलं. त्यासोबत ज्या शेतकऱ्यांचा शेतीचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला आहे त्यांनी एक खत व्यवस्थापन जरी केलं पहिल्या टप्प्यामध्ये दाणेदार खतांचं तरी चालतं, आणि त्याच्यासोबत 60 दिवसामध्ये दुसरं जे व्यवस्थापन आहे जे की वॉटर सोल्युबल खतांमधून मी तुम्हाला सांगितलं. तर हे सुद्धा तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये त्याच एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं एक दाणेदार डोस आणि एक वॉटर सोल्युबल डोस हा करायचा आहे. आता तिसरा जो आपला टप्पा असणार आहे तो म्हणजे कांदा फुगवणीचा. यामध्ये 70, 80 ते 90 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला खतं जी द्यायची तर ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विनंती असेल मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. कारण मागच्या ज्या व्हिडिओमध्ये आहे की जिथं मी तुम्हाला 0620, 0630, 0640 अशा ज्या 3 ग्रेड सांगितल्या, तर याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन झालं की बऱ्याच शेतकऱ्यांचा असं समज झाला की अशी तर कोणती ग्रेडच नाही आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती सविस्तर सांगितलं की 0620, 0630 आणि 0640 या 3 वेगवेगळ्या ग्रेड. आता त्यामध्ये मी असं सांगितलं की 0620-30, म्हणजे याच्यामुळं काय झालं आहे की कन्फ्युजन झालं आहे की 0620-30 ही तर ग्रेड नाही आहे, नक्कीच तशी ग्रेड नाही आहे, पण सांगताना सिक्वेन्सली सांगत होतो की 0620, 0630 आणि 0640. फक्त याच्यामध्ये मी तुम्हाला 06 हा पुढे लावला नाही. याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असेल किंवा होऊ शकतो. आता जे शेतकरी रेग्युलर ग्रेड वापरत आहेत ज्यांना माहिती आहे त्यांना ते सांगण्याची गरज नाही. तर आता जो कांदा आपला साधारणतः 70 अगदी 65 दिवसापासूनचा पुढचा, तर आता या कांद्यासाठी आपल्याला व्यवस्थित साईज झाली पाहिजे. त्यासोबत खत व्यवस्थापन हे खूप जास्त पुढे जायला नको आहे, कारण सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत खर्च हा खूप महत्त्वाचा आहे. कारण कांद्यावर खूप जास्त खर्च होतो आणि खूप जास्त खर्चिक हे पीक आहे. याच्यामध्ये जर वातावरण बिघडलं तर या खर्चामध्ये आणखी भर पडते, म्हणजे शेतकरी आणखी तोट्याकडे चालतो. मग आता या परिस्थितीत आपल्याला खत कोणतं द्यायला पाहिजे, किती द्यायला पाहिजे किंवा कोणतं द्यायला पाहिजे ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की जो कांदा साधारणतः 60 ते 75 दिवसांच्या कालावधीमध्ये आहे असा कांदा. तर साधारणतः कांदा जो आपला आहे 110-115 दिवसापर्यंत तयार होतो. मग या परिस्थितीत तुमचा कांदा जो आहे हा कांदा जर 50% जास्त प्रमाणात छोटा असेल तर या ठिकाणी आपल्याला 052-34 पहिली ग्रेड द्यायची आहे, साधारणतः 65 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये. जो कांदा साधारणतः 70 ते 80 दिवसाच्या कालावधीमध्ये आहे असे शेतकरी आदस्काची 0640 ही वापरू शकतात. त्यानंतर जो कांदा साधारणतः 85-80 दिवसाच्या पुढे निघाला आहे असे शेतकरी 2 ग्रेड मी तुम्हाला इथं सांगणार आहे किंवा 2 खतं मी इथं तुम्हाला सांगणार आहे. एक 0050 आणि दुसरी जी आहे ही आहे पोटॅशियम ऑक्साईड. आता तुम्हाला इथं पोटॅशियम सोनाईट हे सांगितलं जातं किंवा पोटॅशियम सोनाईट पण भरपूर शेतकरी वापरतात. आता जसं आपण पोटॅशियम सोनाईट जे आहे हे खास करून डाळिंबाला जास्त वापरतो. जसं की तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा पाहिलं असेल की पोटॅशियम सोनाईटच्या ऐवजी मागच्या वर्षी आपण पोटॅशियम ऑक्साईड हे खत वापरलं. पोटॅशियम ऑक्साईड हे खत वापरल्यानंतर जो रिझल्ट आला तो रिझल्ट अतिशय चांगला होता, आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला मी पोटॅशियम सोनाईट ऐवजी तुम्हाला इथे पोटॅशियम ऑक्साईड हे सांगत आहे. आता ऑक्साईड का सांगत आहे, तर ऑक्साईड फॉर्मची जी खतं असतात ही लवकरात लवकर आपल्या जमिनीसाठी लागू होतात आणि विशेष म्हणजे ते ॲसिडिक नसतात. त्यामुळं पिकांना ते व्यवस्थित लागू होतात, पूर्णप्रमाणे लागू होतात आणि त्यांची रिॲक्शन करण्याची जी क्रिया असते ही फास्ट असते. त्यामुळं तुम्ही पोटॅशियम ऑक्साईड हे सुद्धा वापरू शकता. पोटॅशियम ऑक्साईड जर तुम्हाला वापरायचं असेल तर साधारणतः 20 किलोची बॅग मिळते. तुम्ही
5 ते 7 किलोपर्यंत एकरी हे वापरू शकता. हे तुम्हाला 5-5 दिवसाच्या अंतराने द्यायचं आहे. म्हणजे साधारणतः 85 दिवस, 90 दिवस, 95 दिवस असं 3 टप्प्यामध्ये तुम्ही हे 15 किलो देऊ शकता किंवा जास्तीत जास्त 20 किलोपर्यंत हे देऊ शकता. पोटॅशियम ऑक्साईड यांचे रिझल्ट्स तुम्हाला 0050 पेक्षाही थोडेसे लवकर पाहायला मिळतील. त्यासोबतच 0050चा सुद्धा तुम्ही सेम डोस करू शकता, सेम कालावधीमध्ये 3 ते 4 वेळा. यामुळं काय होणार आहे की तुम्ही थोडं थोडं करून जर डोस दिला तर जी कांद्याची ग्रीप आहे ही ग्रीप वाढणार आहे, ही स्टॉप होणार नाही. परिणामी होतं काय की ज्यावेळेस आपण वन टाईम एक डोस देतो त्यावेळेस सगळंच जे खत आहे हे पूर्ण लागू होत नाही, खास करून दाणेदार खतामध्ये. आणि मग याच्यामुळं काय होतं की रेग्युलॅरिटी जी पिकामध्ये राहते ती राहत नाही. याच्यासाठी वॉटर सोल्युबल मी तुम्हाला सांगत आहे, कारण 2 डोस जर किंवा 2 टप्प्यामध्ये जर तुम्ही वॉटर सोल्युबल खतांचा वापर केला तर दाणेदारपेक्षाही जास्त रिझल्ट तुम्हाला वॉटर सोल्युबल खतांचा मिळतो. कारण दाणेदार खत आपण ज्यावेळेस टाकतो, जर 200 किलो जर आपण खत टाकत असू तर साधारणतः 50 ते 70 किलोपर्यंतच ते लागू होतं. कारण याच्यामध्ये जे दाणेदार खत आपल्या जमिनीमध्ये जातं याची रिॲक्शन होते जमिनीत आणि त्याच्यानंतर ते आपल्या पिकापर्यंत पोहोचतं. म्हणजे नायट्रोजन सॉलिड फॉर्ममधून गॅस फॉर्ममध्ये आणि नंतर जमिनीमध्ये जाऊन ते आपल्या पिकांना मिळतं. मग याची जी प्रोसेस आहे ही थोडी लांब आहे आणि याच्यामुळं काय होतं की दाणेदार जी खतं आहेत ही लागू व्हायला वेळ लागतो. म्हणजे नायट्रोजनचा जर कालावधी असेल तर तो थोडा कमी आहे, फॉस्फरसचा कालावधी जो आहे तो नायट्रोजनपेक्षा थोडासा जास्त आहे आणि पोटॅशचा जो कालावधी आहे हा फॉस्फरसपेक्षाही जास्त आहे. म्हणून ह्या कालावधीमध्ये ती जे दाणेदार खत आहे हे आपल्या मातीमध्ये रिॲक्शन करून ते पिकांपर्यंत पोहोचतं. पण ऑक्साईड फॉर्म असेल, लिक्विड असेल किंवा वॉटर सोल्युबल असेल हे कमीत कमी कालावधीमध्ये आपल्या पिकांना लागू होतं आणि ते सुरू होतं. म्हणून वॉटर सोल्युबल खतांचा जो रिझल्ट आहे हा चांगला आहे. तर आता याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना आता दाणेदारमध्ये डोस द्यायचा आहे, खास करून 60 दिवसांच्या पुढचा, तर असे शेतकरी साधारणतः मॅग्नेशियम ऑक्साईड 1 गोणी म्हणजे 20 किलो, त्यासोबत SOP हे घेऊ शकता, सल्फेट ऑफ पोटॅश. कारण सल्फेट ऑफ पोटॅश साधारणतः 19 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण लागू होऊन गेलेला असतो आणि त्याचा जर कमीत कमी कालावधी जर पाहिला तर साधारणतः 3 ते 4 दिवसामध्येच हा सल्फेट ऑफ पोटॅश लागू व्हायला सुरू होतो. म्हणजे साधारणतः हा जो 15 दिवसांचा कालावधी आहे, जास्तीत जास्त 15 दिवस, या 15 दिवसामध्ये SOP हा पूर्णपणे लागू झालेला असतो. मग SOP नंतर साधारणतः 60 दिवसामध्ये किंवा 65 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही SOP दिला तर 15 दिवसाच्या नंतर किंवा 20 दिवसाच्या कालावधीनंतर तुम्ही एकतर पोटॅशियम ऑक्साईड हे देऊ शकता किंवा पोटॅशियम सोनाईट देऊ शकता किंवा 0050 हे पण देऊ शकता. हे तुम्ही या तिन्हीपैकी तुम्हाला जी परवडते किंवा तुम्हाला जर तुम्ही पोटॅशियम ऑक्साईड वापरलं असेल तर तुम्हाला सांगण्याची गरज पण पडणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जे आहे साधारणतः 3 महिन्यापर्यंतच्या कांद्याला आपल्याला हे दुसरं खत व्यवस्थापन किंवा दुसरा भाग आपला जो आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल, काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करू शकता. कारण सध्या होतंय काय की माहिती सांगताना मी तुम्हाला एखाद्या वेळेस काय होतं की एखादं वाक्य जे आहे हे जुळून येऊ शकतं. म्हणजे जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 0-60, 20, 30, 40 म्हणजे हे काही लोकांनी असं समजलं की ही पूर्ण एक ग्रेड आहे. ही पूर्ण ग्रेड नाही आहे. जर तुम्हाला ग्रेड माहिती असतील तर तुम्हाला नक्कीच समजून गेलं असेल की 0-60-30, 0-60-20, 0-60-40 ही ग्रेड. तसंच असं होऊ नये किंवा असं जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. त्यासोबतच कांदा पिकामध्ये आणखी तुम्हाला काही अडचणी वाटत असतील तर तुम्ही तशी कमेंटही करू शकता. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत